काय परिणाम होत असेल हा फक्त विचार आपण करायचा. अहो हा कुंडाचं पाणी बघवत नाही एवढं घाण आहे. आता हे तर काहीच नाही, पलीकडची जी घाण आहे पूर्ण फेस प्लास्टिकच्या पिशव्यात पूर्ण तिकडं ती घाण आहे. आता हेच जर आपण पलीकडच्या पुलावर जर बघितलं, पलीकडच्या एकदम पलीकडच्या पुलावर, तर पूर्ण त्या पाण्याला फेस आलेला आहे. म्हणजे केमिकल, पूर्ण केमिकलचं पाणी येते. आता केमिकलचं पाणी कसं आलं, मोशी चाकण या ज्या MIDC MIDC आहेत, या ज्या MIDC आहेत, ज्या कंपन्या आहेत, त्यांचं पाणी पूर्ण या नदीमध्ये सोडले. जर या नदीचं पाणी जर भाविक भक्त येऊन जर तीर्थ म्हणून जर पित असतील, किंवा ते जर तीर्थ म्हणून जर घरी नेत असतील, गंगेचं पाणी, जसं गंगेच्या पाण्याला महत्व आहे की गंगेचं पाणी एखाद्या बॉटलमध्ये भरून किंवा घरी जर नेत असतील लोक, या पण नदीचं नेतात, कारण याचा पण तेवढा अधिकार आहे. हो बरोबर. ज्यावेळेस इंद्रदेवाला शाप होता त्यावेळेस त्याला इथं येऊन तपश्चर्या करावं लागली, या नदीमध्ये आंघोळ करावं लागली, त्यावेळेस त्याचा तो शाप